नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। आणि आज आपण विरारला आहोत। विरार RTOमधले वाहनांचं पाशिंग हे प्रत्येक मोटर कायद्यानुसार 2 वर्षानं करावं लागतं, वर्षानं करावं लागतं। परंतु हे पाशिंग केल्यानंतर फिटनेस हे अधिकाऱ्यांनी 48 घंट्याच्या आत 48 तासात हे ऑनलाईनला दिसलं पाहिजे। परंतु विरार RTOमधले अधिकारी अगदी त्या गुरु लोकांच्याकडं पाशिंगला रिक्षाचे तर 1500 रुपये घेतात, परंतु फिटनेस महिना 2 महिने जोडलेले नाहीत, अशी पेंडिंग कामं हे ठेवत असतात। अशा दोषी अधिकाऱ्यावरती निलंबनासारखी कडक कारवाई करा म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडं पत्र दिलेलं आहे। कारण हे इथं ज्यांची फिटनेस नसतील, फिटनेस संपले असतील तर हवालदार लोक फोटो काढतात आणि मोठा फाईन होतो, गोरगरिबांची पिळवणूक होते। आणि हे RTOचे राजा महाराजे, विरार RTOचे इन्स्पेक्टर दर्जाचे अधिकारी गाडी पासिंग केल्यानंतर 8 15 दिवस महिनाभर फिटनेस जोडत नाहीत। अशा अधिकाऱ्यावरती कारवाई होणं फार गरजेचे आहे आणि काळाचीही गरज आहे। मग हे ना पासिंग केल्यानंतर 48 तासाच्या फिटनेस जोडायचं आहे, का जोडत नाहीत, का ऑनलाईनला प्रदर्शित करत नाहीत? म्हणून आम्ही पत्र दिलेलं आहे। होऊन द्या एकदा ह्यांच्यावर कारवाई काय व्हायची ती होऊन द्या। 2-4 जण सस्पेंड झाले तरी चालतील, त्याशिवाय हे बी सुधारणार नाहीत, हे मात्र प्रत्येकानं लक्षात घ्या। आणि ज्याची कुणाची फिटनेस 48 तासात जोडली नाही त्यांनी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना मेल करा तुम्ही। काय भेऊ नका। पालघर जिल्ह्यातील सगळ्या वाहन मालकांनी काय भ्यायचं नाही। गुरु आणखीन ह्यांचं मोठं साठलोटं आहे, त्यांचं काम आहे वाहन पासिंग झाल्यानंतर 48 तासाच्या आत फिटनेस जोडायचंच आहे। हे आदेशसुद्धा आहेत, असं काय नाही। पण ह्यांचा झमेला असतोय, ह्यांच्याकडे उघराणी झाल्याशिवाय हे फिटनेस जोडत नाहीत। विरार RTOमध्ये हा फिटनेस उशिरानं जोडतात आणि गोरगरिबांना हवालदार लोक फोटो काढला की फाईन जुडतो। प्रत्येक वाहन मालकानं ज्याचं फिटनेस वाहन पासिंग झाल्यानंतर 48 तासात जोडलं नाही तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, परिवहन सचिव आणि परिवहन आयुक्त ह्यांना डायरेक्ट मेल करायची। आपला गाडी नंबर टाकायचा, कुठला RTOनं ते पासिंग केलं गाडी, त्या अधिकाऱ्याची नेम प्लेट असते। पासिंग करताना प्रत्येकानं नेम प्लेट बघा आणि त्या मेलमध्ये करून त्याचं नाव बिव टाकून होऊन द्या। सस्पेंड जर झाली तर होऊन द्या, कारवाई करून द्या। त्यांना काय आहे माहिती आहे का, ह्यांना खाली पैसाही आहे, काम करायला नको। आणि ह्यांच्याच गाडीतनी महिनाभर ते लोकांचे पेपर फिरवत असतात। पेंडिंगला म्हणायचं खाली। कशाला पेंडिंग पाहिजे ह्यांना? पासिंग झालेल्या गाड्याचं ताबडतोब 48 तासाच्या आत विरार RTOमधून फिटनेस हे जुडलंच पाहिजे। जुडलं नाही तर ह्यांच्यावरती निलंबनासारखी कडक कारवाई ही होणारच आहे। आता मी सुद्धा इथं खूप गोळा करतोय, असं काय नाही, असं काय अधिकाऱ्यांनी समजू नये। किती गाड्या अजून इथं पासिंग केल्या नाहीत, मला सुद्धा माहिती आहे। पासिंग करून सुद्धा फिटनेस जोडलेली नाही। RTOनी 48 तासाच्या आत फिटनेस हे जोडलंच पाहिजे। जोडलं नसलं तर ते निलंबनास कारवाई हे पात्र आहे आणि त्यांच्या पाठीमागे ही चौकशी ही लागणारच आहे। धन्यवाद। मूचवाले मोकाशी YouTube पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।